नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा, व्रत, वैकल्ये आणि सणांनी भरलेला एक पवित्र महिना. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शिवाची उपासना करण्याबरोबरच नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि पोळा यासारखे अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. श्रावणातील प्रत्येक दिवस भक्तीसाठी विशेष मानला जातो. सोमवारी शिवपूजन, मंगळवारी मंगळागौर, शुक्रवारी जरा ज्योतिका पूजन आणि विविध व्रत उपवास करण्याची परंपरा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व, या महिन्यात येणारे प्रमुख सण, वारानुसार केली जाणारी पूजा, व्रते आणि आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या या परंपरांमागील श्रद्धा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावण महिना भगवान महादेवांना अत्यंत प्रिय मानला जातो. त्यामुळे या महिन्यात शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र आणि विविध पूजा साहित्य अर्पण करून भगवान शिवाची आराधना केली जाते. अनेक भाविक श्रावण महिन्यात उपवास, नामस्मरण, शिवमहित्म स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. श्रावण म्हणजे केवळ उपवास किंवा पूजा नाही, तर मन शुद्ध करण्याचा, चांगले विचार करण्याचा आणि ईश्वर भक्तीत मन रमवण्याचा काळ असेही त्याकडे श्रद्धेने पाहिले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवार विशेष मानला जातो. या दिवशी भाविक भगवान शिवाची पूजा करतात. शिवलिंगावर जलाभिषेक करून बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो. अनेक जण या दिवशी उपवास करतात आणि दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचे स्मरण करतात. श्रावणी सोमवारी मंदिरात जाऊन दर्शन घेणे, शिवपूजा करणे आणि मनोभावे प्रार्थना करणे अशी परंपरा आहे. श्रावणातील मंगळवार हा विशेषतः मंगळागौरीच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. नवविवाहित महिला मंगळवारी मंगळागौरीची पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. मंगळागौरीच्या निमित्ताने पारंपरिक खेळ, फुगड्या आणि विविध सांस्कृतिक परंपरा जपल्या जातात. मंगळवार हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून महिलांना एकत्र आणणारा आणि आपल्या संस्कृतीतील परंपरा पुढे नेणारा सुंदर उत्सव आहे. श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. नागपंचमीच्या निमित्ताने निसर्गातील सजीवांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची परंपराही दिसून येते. या दिवशी पूजा करताना स्थानिक प्रथा आणि धार्मिक परंपरांचे पालन केले जाते. श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. विशेषतः कोळी बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. समुद्राला नारळ अर्पण करून समुद्र देवतेची पूजा केली जाते आणि सुरक्षित मासेमारीसाठी प्रार्थना केली जाते. नारळी पौर्णिमा आपल्याला निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर संदेश देते. श्रावण पौर्णिमेलाच रक्षाबंधन साजरे केले जाते. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या प्रेमाची व सुरक्षिततेची भावना जपण्याचा संकल्प करतो. रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा दिवस नसून भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सुंदर उत्सव आहे. श्रावण महिन्याच्या शेवटी किंवा भाद्रपदाच्या सुरुवातीला पंचांगानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा, भजन, कीर्तन आणि पूजा केली जाते. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. त्यानंतरच्या दिवशी गोपाळकाला आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्णाच्या जीवनातून प्रेम, कर्म, सत्य आणि धर्माचा संदेश मिळतो. श्रावणातील आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. हा सण शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नात्यांची आठवण करून देतो.
शेतीच्या कामात मदत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची स्वच्छता करून सजावट केली जाते आणि पूजाही केली जाते. पोळा आपल्याला अन्नदाता, शेतकरी आणि शेतीशी जोडलेल्या प्राण्यांप्रती कृतज्ञ राहण्याचा संदेश देतो. श्रावणातील शुक्रवारी काही कुटुंबामध्ये जरा जीवतिका पूजन करण्याची परंपरा आहे. हे व्रत विशेषतः संततीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी केले जाते. या पूजेमध्ये कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार या व्रताच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. श्रावण महिना आपल्याला अनेक सुंदर गोष्टी शिकवतो. ईश्वरावर श्रद्धा ठेवणे, निसर्गाचा आदर करणे, प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, कुटुंबातील नाती जपणे आणि मनात सकारात्मक विचार ठेवणे हा श्रावणाचा खरा संदेश आहे. व्रत उपवास करताना केवळ बाह्यविधी न करता मनातील राग, मत्सर आणि नकारात्मक विचार कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर श्रावणाची भक्ती अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा सुगंध, परंपरांची सुंदर आठवण आणि आपल्या संस्कृतीशी जोडणारा पवित्र काळ. श्रावणातील प्रत्येक सणामागे काही ना काही धार्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक भावना जोडलेल्या आहेत. भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना करूया. हे महादेव, आमच्या कुटुंबावर सदैव आपली कृपादृष्टी राहू दे. प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदू दे. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर भक्तिमय व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. धन्यवाद.